महत्त्वाची घडामोड आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी 3 विद्यार्थ्यांची चौकशी केल्याची माहिती समोर येते। सीबीआय कार्यालयात आणखी 3 जण चौकशीसाठी आल्याची माहिती आहे। हे 3 जण सीबीआय कार्यालयात मास्क लावून चौकशीसाठी दाखल झालेत। तर नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय कडून सध्या कारवाई होते आहे। 3 विद्यार्थ्यांची सीबीआय कडून चौकशी केली जाते का या संदर्भात सध्या चर्चा आहे। मास्क लावून 3 चौकशीसाठी सीबीआयच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। तर नीट पेपर फुटी प्रकरणात केमिस्ट्रीचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात आहेत। शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय। मोटेगावकर यांना सीबीआय टीम दिल्ली कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे। सीबीआय कडून मोटेगावकर यांची रात्रभर चौकशी झाल्याची माहिती आहे। 2026 चा आत्ताच पेपर झाला। माझ्यासोबत प्रणिती आहे, तिने आत्ताच पेपर देऊन आला। प्रणिती, आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना। तुम्ही खुश आहात आरसीसी? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीईआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू। आपल्या मॉक पेस्ट सोपं होतं का अवघड होतं? सोपं। वा, छान। आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? ऋतुजा पण आहे। ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर। आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ द नीट 2026 चा अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, एकीकडे गेस्ट पेपर असतील, मॉक टेस्ट पेपर असतील, याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली होती। अनेक ठिकाणी यातले प्रश्न आणि प्रत्यक्षातल्या मूळ प्रश्नपत्रिकेतले प्रश्न हे मिळते जुळते असल्या संदर्भात माहिती समोर आली होती। आणि अशातच हा एक व्हिडिओ समोर येतोय मोटेगावकर यांचा विद्यार्थिनींसोबतचा। अगदी बरोबर आहे। खरं तर शिवराज मोटेगावकरांना काल सीबीआयनं रात्री जे आहे ते अटक केलेली आहे आणि अटक केल्यानंतर त्यांना पुण्यातल्या सीबीआय ऑफिसमध्ये जे काल आणण्यात आलेलं आहे। रात्रभर शिवराज मोटेगावकरांची चौकशी जी आहे त्या प्रकरणामध्ये सुरू होती। मात्र पेपरच्या आधी पेपर झाल्यानंतर त्यांनी जो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केलेला होता, त्यानंतर मात्र जे खरं तर नीटचा पेपर फुटला आणि त्यानंतर सीबीआयची टीम जी आहे ती त्यांच्या क्लासवरती दाखल झालेली होती। प्रश्नपत्रिका आणि शिवराज मोटेगावकर यांच्या मॉकमधले प्रश्न मिळते जुळते आहेत का याची चौकशी जी आहे ती करण्यात आलेली होती। मात्र कदाचित त्याच्यामध्ये साधर्म्य आढळलं आणि या संशयावरूनच सीबीआयनं शिवराज मोटेगावकरांची चौकशी केली आणि काल शिवराज मोटेगावकरांना रात्री अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातल्या सीबीआय कस्टडीमध्ये त्यांना रात्री आणण्यात आलेलं आहे। आज कदाचित दिल्लीमध्ये घेऊन सीबीआय मुख्यालयामध्ये शिवराज मोटेगावकरांना घेऊन सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते जातील। त्यानंतर दिल्लीमध्ये सुद्धा त्यांची चौकशी जी आहे ती केली जाण्याची शक्यता आहे। आतापर्यंत नीट प्रकरणामध्ये जे आरोपी पकडलेले आहेत त्यांचा शिवराज मोटेगावकरांशी काय संबंध आहे का, किंवा शिवराज मोटेगावकर यांच्या क्लासपर्यंत हे प्रश्न जे आहेत ते नक्की कसे पोहोचले किंवा त्याच्यामध्ये साधर्म्य आहे का याची चौकशी जी आहे ती सीबीआय कडून केली जाईल। मात्र काल चौकशीअंती त्यांना रात्री ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे। शिवराज मोटेगावकरांना घेऊन सीबीआयचे अधिकारी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। आज दिवसभर कदाचित पुण्यामध्ये त्यांची चौकशी करते नाही, रात्री दिल्ली कोर्टामध्ये हजर करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी जे आहेत शिवराज मोटेगावकरांना दिल्लीला घेऊन जातील। या सगळ्या प्रकरणी नेमकी काय घडामोड घडते, काय कारवाई होते, अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।